सो वेलकम अगेन. तर याच्यामध्ये कंबाईन गॅस इक्वेशन आपल्याला करायचं बेटा. गॅसला कंबाईन करायचं बॉस. मग दोन गॅस लागतील ना, किंवा तुम्हाला काहीतरी त्याच्यामध्ये प्रयोग करावा आहे. सो जेव्हा दोन गॅस येतील, आता दोन गॅस घेऊ आपण, ठीक आहे. इनिशियल कंडिशन आणि फायनल कंडिशन राहू दे तिकडे, ठीक आहे. आपण काय केलं, दोन गॅस घेतले, ओके ना. कुठला तरी हायड्रोजन घेतला आणि एक आता O2 घेतला समजून घ्या, ठीक आहे. मग हे हायड्रोजनचं टेम्परेचर, हायड्रोजनचं प्रेशर, हायड्रोजनचा व्हॉल्यूम, टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन, टेम्परेचर ऑफ व्हॉल्यूम, volume of oxygen, pressure of gas, that is O2 gas बेटा. सो दोघं गॅसला आपल्याला कंबाईन करायचे बॉस. सो आयडियल गॅस इक्वेशन पण आहे याच्यामध्ये. देन आयडियल गॅस इक्वेशन आपल्याला डिराइव्ह करायचे. सो या कंडिशन मध्ये अरे बेटा नंबर ऑफ मोल तुम्हाला इक्वल घ्यायचे बॉस. लक्ष दे, आपलं जे इक्वेशन आहे कुठलं रे, आयडियल गॅस इक्वेशन, ते काय आहे, PV इज इक्वल टू NRT, ठीक आहे. त्यांचं म्हणणं पडतं की याच्यामध्ये आम्हाला असं करायचं की N आणि R नंबर ऑफ मोल आणि R गॅस कॉन्स्टंट. R तर गॅस कॉन्स्टंट आहे, तो तर कॉन्स्टंट आहे, पण तो काय बोलतो याच्यामध्ये मला जे गॅस घ्यायचे बडा ते सारख्या व्हॉल्यूमचे घ्यायचे, सॉरी नंबर ऑफ मोल सारखे पाहिजे त्याच्यामध्ये. मग त्याच्या म्हणण्यानुसार PV अपॉन टी या कंडिशन मध्ये त्या ठिकाणी व्हॉल्यूम आणि प्रेशर आणि टेम्परेचर या ठिकाणी त्याने काय केलंय, बदल केलेला आहे. प्रेशर मध्ये बदल, टेम्परेचर मध्ये बदल, व्हॉल्यूम मध्ये बदल. ओके. सो इनिशियल कंडिशनला यामध्ये P1 V1 T1, फायनल कंडिशनला T2 V2 P2 असं त्याने केलेलं आहे. पण या कंडिशन मध्ये बेटा N आणि R कसा असणार आहे, कॉन्स्टंट त्या ठिकाणी असणार आहे. सो आपल्याला जर वाटलंय या ठिकाणी तर आपण असं करू शकतो, इनिशियल कंडिशनला या ठिकाणी द आयडियल गॅस इक्वेशन इज, असं म्हणू शकतो आपण, आयडियल गॅस इक्वेशन इज डायरेक्ट न म्हणता इज इक्वल टू इज PV इज इक्वल टू NRT. आता याच्या पुढे जाऊ आपण, ठीक आहे. याचं पुढचं काय असेल आपलं, PV अपॉन T इज इक्वल टू NR, ठीक आहे. आणि मग याच्यात तुम्ही आता व्हॅल्यू पुट करा ना, म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही की कसं काय आलं बाबा, P1 V1 कसं आलं, T1 कसं आलं, NR कसं आलं, तर तुम्हाला अडचण येणार नाही. म्हणून आपण काय करूया, थोडं एक चांगलं वर्कआउट करून घेऊ आपण याच्यामध्ये, की याच्यामध्ये PV इज इक्वल टू PV अपॉन T इज इक्वल टू NR हे इक्वेशन आपण पहिले मेन्शन केलं. आता तुम्हाला या ठिकाणी एक कंडिशन आपण घेतलेल्या 1 आणि 2 कंडिशन, आणि मग त्यानंतर ओके नाही, त्यानंतर देन आयडियल गॅस इक्वेशन कॅन बी रिटन ॲज अ P1 V1 T1 इज इक्वल P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू NR अँड P2 V2 अपॉन T2 इज इक्वल टू NR. मग याच्यामध्ये N आणि R कसे बेटा, सारखे. मग एक बाजू जर सारखी असेल तर दुसरी बाजू पण काय असणार आहे, सारखी असणार आहे. दॅट्स वाय one side is equal, so other side is also equal as per equating law. P1 V1 upon T1 is equal to P2 V2 upon T2. So this the final equation we to obtain here is called as combined gas law. लक्षात ठेव बरं का, आपल्याला MCQ मध्ये विचारतात ते, इक्वेशन देतात ते आणि विचारतात ते की याच्यामध्ये कंबाईन गॅस लॉ कुठला आहे. तर कंबाईन गॅस लॉचं इक्वेशन P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 V2 अपॉन T2. सो आपल्याला जर प्रेशर काढायचं असेल एखाद्याचं आणि बाकीच्या गोष्टी दिलेल्या आहेत, दोन गॅस आहे त्याच्यामध्ये, आणि त्या दोन गॅस मधलं एखाद्या गॅसचं तुम्हाला प्रेशर काढायचं असेल तर आपण या इक्वेशनचा वापर करू शकतो. दोन गॅस, दोन प्रेशर, दोन व्हॉल्यूम, दोन टेम्परेचर, ठीक आहे. लक्षात ठेवा. शेवटचं इक्वेशन कुठल्या इक्वेशन मध्ये, कंबाईन गॅस लॉ. चला घेऊन टाका स्क्रीनशॉट. सोपं होतं, पण काही कठीण नाही आहे. घेतला स्क्रीनशॉट मग तुम्ही? हो सर. ओके, चलो जाएंगे अगले टारगेट की तरफ. दैट इज द डेन्सिटी अँड मोलार मास ऑफ गॅस. म्हणजे आता मोलर मास आणि डेन्सिटी मध्ये बरं काय रिलेशनशिप असतं, ठीक आहे ना. पहिल्यापासून आपण हे बघत आहे
पण आता याच्यामध्ये नवीन काहीतरी आपल्याला बघायचं आहे. ऍज पर आयडियल गॅस इक्वेशन आपल्याला आता आयडियल गॅस इक्वेशन सपोर्ट घ्यायचं आहे आणि हे डेरिव्हेशन डिराइव्ह करायचे डेन्सिटी मध्ये आणि मोलार मास मध्ये. कुठला गॅस? आयडियल गॅस. आता आयडियल गॅस आहे तर मग याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी घेत असताना आयडियल गॅसची गरज लागणार आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे आयडियल गॅस कसा असतो. एक मिनिट. तर आता आपल्याला याच्यामध्ये आयडियल गॅस इक्वेशन घ्यायचे तर आयडियल गॅसची आपल्याला गरज घ्यावी लागेल याच्यामध्ये. सो इक्वेशन नंबर फर्स्ट दॅट इज PV इज इक्वल टू nRT. आता या इक्वेशन मध्ये आपल्याला फेरफार करायचा आहे ऍज पर युअर डेरिव्हेशन रिक्वायरमेंट. सो n अपॉन व्ही बघा डेरिव्हेशन मध्ये फेरफार करतो मी आता. n/v सांगा काय येईल? n/v जर मी घेतोय तर काय येईल मग याच्यामध्ये? बोलायचंय. जर मी n/v घेणार आहे तर इक्वेशन मध्ये यस P/RT करेक्ट. P/RT जर मी n/v घेतो आहे तर इज इक्वल टू काय ना बेटा P/RT त्या ठिकाणी येणार आहे. एकदम करेक्ट. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं माहिती का? जो n आहे n रिप्लेस करायचं तुम्हाला कशानं? यस भूमिका. सो P/RT करेक्ट. सो याच्यामध्ये आपल्याला काय करायचं माहिती का? n काय करायचं आपल्याला रिप्लेस करायचं आहे. कशाने रिप्लेस करायचं आहे आपल्याला? अरे भैया व्हॅल्यू आपल्याला माहिती ना नंबर ऑफ मोल म्हणजे काय असतं रे? बोला ना. नंबर ऑफ मोल मास अपॉन मोलर मास. मास अपॉन मोलर. डबल डबल तेच आहे. डबल डबल बोलल्यावरती ते जमेल आपल्याला बरोबर आणि हे काही विशेष नाही काही. आता तुम्हाला काय करायचं मग ही जी n ची व्हॅल्युएशन आहे ही आपल्याला अप्पर जी इक्वेशन ही इक्वेशन आहे त्याच्यामध्ये पुट अप करायची बेटा. सो जर पुट केली तर काय इक्वेशन येईल? स्मॉल m अपॉन कॅपिटल M इज इक्वल टू सॉरी v इथे v. सो स्मॉल m अपॉन कैपिटल MV इज इक्वल टू P/RT. देखो भाई आपको एग्जाम साठी तुम्हाला एक लागणार आहे बेटा. ठीक आहे ना. म्हणजे आता तुमची 11ची एक्झामनी पण तुम्हाला 12ला जायची गरज लागते आयडियल गॅस इक्वेशनची तर बॉस आपल्याला याचं डेरिव्हेशन डिराइव्ह करायचं. सो स्मॉल m अपॉन कॅपिटल MV इज इक्वल टू P/RT. ओके नाही. सो याच्यामध्ये मास अपॉन व्हॉल्यूम ही टर्म आली रे बाळा. आली का? कुठे दिसते का तुम्हाला? मला सांगा. याच्यामध्ये मास दिसतंय तुम्हाला. स्मॉल m म्हणजे मास, कॅपिटल V म्हणजे या ठिकाणी. सो D इज इक्वल टू यू नो दॅट D इज इक्वल टू स्मॉल m/v. सो देअरफॉर काय येईल मग? नेक्स्ट स्टेप मध्ये काय येईल मग? D अपॉन कॅपिटल M इज इक्वल टू P/RT. या वरच्या इक्वेशन मध्ये आपण काय केलं बेटा? m अपॉन v या व्हॅल्यूचा आपण d असं घेतलं बेटा. ठीक आहे. सो d बिकम m अपॉन v. सो इक्वेशन अपर इक्वेशन बदललं मग आता. ठीक आहे बेटा. सो d अपॉन m इज इक्वल टू P/RT. सो इक्वेशन आलं रे बाळा. ठीक आहे. आता जर तुम्हाला मी या ठिकाणी डेन्सिटीचं इक्वेशन या ठिकाणी डिराइव्ह केलं तर काय येईल? एक मिनिट. डेन्सिटीचं इक्वेशन आपण जर या ठिकाणी लिहायचा प्रयत्न करा तर कसं येईल ते? कॅपिटल M P/RT. ओके. आता जर मी सांगितलं की m चा फॉर्म्युला काय कॅपिटल M चा तो काय येईल मग? मी तुम्हाला मोलर मासचा DRT. हा बरोबर. DRT अपॉन P. अरे यार गजब. व्हेरी गुड. प्रत्येकाने स्वतःला पण उत्तर द्या असं काही नाहीये. ठीक आहे. आता प्रत्येकाला शक्य नाही बोलणं पण ठीक आहे. टॅली करा बेटा. प्रत्येकाने टॅली करायचं बाळा. ठीक आहे ना.
इज अ होम ट्युशन. इज अ होम ट्युशन. ओके नाही, आपल्या घरी बसल्या आपले टीचर आपल्याला शिकवत आहे. तुम्हाला शिकवतो मी फक्त एकट्याला. बाकी प्रत्येकाने फिलिंग करायचं की सर मला शिकवत आहे. आपल्या ग्रुपमध्ये किती जॉईन केले, किती मुलांनी ऑनलाईन क्लासला प्रेझेंट आहे ते महत्वाचं नाहीये. तुम्ही प्रेझेंट आहात आणि तुम्हाला मी होम ट्युशन देतोय कारण तुम्ही घरी आहे. सो ना, हो, ही होम ट्युशन चालू आहे आपली. ठीक आहे. सो इज अ ऑनलाईन होम ट्युशन. ठीक आहे. मी पण घरीनच घेतोय म्हणा. ठीक आहे. सो या दोघी जण इक्वेशनचे इक्वेशन नंबर, आता मी बघा या इक्वेशनला 1 म्हटलं बेटा. ठीक आहे. आय विल कॉल दिस इक्वेशन नंबर 1, equation number 1 and equation number 2. This both equations gives the relation between density and molar mass of ideal gas. This equation, the above equation, 1 and 2 gives relation between density and molar mass of a ideal gas. ठीक आहे. चला, अत्यंत सुंदर असा पॉइंट आपण या ठिकाणी कव्हर केलाय आज. आयडियल गॅस इक्वेशन, कंबाईंड गॅस इक्वेशन, त्याच्यानंतर ॲव्होगाड्रोज लॉ. ठीक आहे. तर अत्यंत सुंदर सुंदर असे कन्सेप्ट आणि याचे इक्वेशन्स प्रामाणिकपणे लक्षात ठेवा बेटा. ठीक आहे. इक्वेशन्स वर भर द्या तुम्ही. ज्या इक्वेशन सुद्धा एमसीक्यू मध्ये विचारतात ते. विच ऑफ द फॉलोइंग इज अ कंबाईंड गॅस इक्वेशन? Which of the following equation gives the relation between density and molar mass of ideal gas? So perfection पाहिजे, परफेक्ट माहिती पाहिजे. ठीक आहे. तेव्हा तुम्हाला त्याचे मार्क त्या ठिकाणी +4 मार्क मिळणार आहे. चला, घेतला प्रत्येकाने याचा स्क्रीनशॉट? अरे घेतला रे का? बोलत चल रे बाबा. आय एम वेटिंग. हो सर. मी तुमचं वेटिंग करत असतो की तुमचं आन्सर येईल. ठीक आहे. आता बघा, आता आपल्याला बघायचंय नेक्स्ट, दॅट इज, रब करतो. एस, डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. याचं जे ऍप्लिकेशन आहे बाळा, आपल्याला 12वीला 2 नंबरचं चॅप्टर आहे सोल्युशन. लक्षात ठेवा मी. बघा, हा चॅप्टर आता घेण्याचं कारण काय आहे? कारण याचं जे बॅकग्राऊंड आहे आपल्याला, म्हणजे याचा जो लॉजिक आहे, याच्या मागचं जे कन्सेप्ट आहे, याच्यामध्ये जी थेअरी आहे, याच्यामध्ये जे लागणारे लॉ, काही जे असे व्हॉट एव्हर दॅट, ते आपल्याला 12वीला खूप उपयुक्त आहे. आपण आता काय बघितलं? पिरियॉडिक टेबल. आता काय बघितलं आपण याच्या अगोदर? ऑर्गॅनिक केमिस्ट्री. सिक्वेन्स आहे, फिजिकल केमिस्ट्री आता बघतोय तुम्ही. तर ह्या सिक्वेन्स आहे. आता मी स्टार्टिंगला काय करणार सुरू? 12वीचं फिजिकल केमिस्ट्री. सो लाईनअप आहे बाळा, याच्यामध्ये लाईनअप आहे. बघा तुम्ही किती तुम्हाला ग्रो भेटणार. तुम्हाला तुम्ही बघितलं स्टेट्स ऑफ मॅटर, तुम्हाला पहिले 2 लेक्चर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही 11 शिकताय. सो जे कन्सेप्ट लहान लहान स्टेट्स ऑफ मॅटरचे, ते तुम्हाला परत 12वीला रिपीट येणार आहे. सो पण ते 12वी मध्ये असणार आहे. त्यामुळे तुम्हाला कळणार आहे की सर वाव, सॉलिड स्टेट पण आपल्यासाठी, सॉरी, स्टेट्स ऑफ मॅटर आपल्यासाठी किती महत्वाचं होतं याच्यामध्ये. ठीक आहे ना. सो लक्षात ठेवा. आणि सोल्युशन हे 2 नंबरचं चॅप्टर आपलं 12वीचं, तिथे तुम्हाला हा लॉ वापरायचा आहे. ठीक आहे. सो डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. सो व्हॉट इज द लॉ ऑफ दिस? इट इज व्हेरी इम्पॉर्टंट लॉ. द टोटल प्रेशर, लक्षात ठेवा, द टोटल प्रेशर एक्झर्टेड बाय मिक्सचर ऑफ नॉन रिएक्टिव्ह गॅसेस. टोटल प्रेशर एक्झर्टेड बाय मिक्सचर ऑफ नॉन रिएक्टिव्ह गॅस. एखाद्या सिलेंडर मध्ये असे गॅस भरायचे. ओके नाही, लक्षात ठेवा मी काय बोलतो आता. एक सिलेंडर घ्यायचं, या सिलेंडर मध्ये असे गॅस घ्यायचे की त्यांची रिॲक्शन होणार नाही. ठीक आहे. दे डू नॉट रिॲक्ट. नॉन
ओके नाही. लग्नामध्ये अशा लोकांना बोलायचं की ते एकमेकांशी बोलताना ओके नाही. आला का लक्षामध्ये? लग्नामध्ये अशा लोकांना निमंत्रणाचं उलट की ते एकमेकांशी बोलताना ते ओके नाही. सर आमचं पाहू द्या, मॅच पाहू द्या ना. ओके, फक्त लॉ एक्सप्लेन करतो फक्त आणि उद्याला एक्सप्लेन करतो या लॉला. फक्त इतकंच एक्सप्लेन करतो आणि थांबतो बेटा. ठीक आहे. सो टोटल प्रेशर एक्झर्टेड बाय मिक्सचर ऑफ नॉन रिॲक्टिव्ह गॅस. काय करायचं माहिती का? अशा लोकांना निमंत्रणाचं लग्नामध्ये की ते एकमेकांशी बोलत नाही. मग ते काय करता? ते ठीक आहे, इज इक्वल टू काय होतं मग? टोटल प्रेशर एक्झर्टेड बाय दॅट मिक्सचर्स ऑफ नॉन रिॲक्टिव्ह गॅसेस. So is equal to the sum of partial pressure of individual gas. म्हणजे आपल्याला प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीनं मान सन्मान द्यावा लागतो. आला कशामध्ये? असं नाही की आता कधी सगळेजण एकमेकांशी चांगले बोलत असले तर मग मान सन्मानचा काही विषय राहत नाही. प्रत्येकाला नारळ लावतो आपण, पण एखादा फुगून बसतो. सो तो नॉन रिॲक्टिव्ह असतो, त्याला काही घेणं नसतं लग्नाची. तो फक्त लग्नामध्ये मजा बघायला यायला आलेला असतो आणि त्या लग्नाची मजा कशी त्या ठिकाणी त्या मजेमध्ये आपण कसं घाण टाकू याचा तो विचार करत असतो. बाकीचे लोक म्हणतात अरे हा आलाय रे बरं का, विशेष लक्ष द्या, कारण हा कसा आहे, कधी न बोलणार आहे, कधी न येणार आहे, आज कसं काय आला. सो इज अ नॉन रिॲक्टिव्ह गॅस. मग असे जर नॉन रिॲक्टिव्ह गॅस जर त्या सिलेंडरमध्ये असले तर बेटा त्या प्रत्येकाचं प्रेशर कसं असणार आहे? वेगळं वेगळं असणार आहे. ठीक आहे. त्यांचं प्रेशर सारखं राहणार नाही, कारण त्याचं जे नॉन रिॲक्टिव्ह नेचर आहे, त्याचं जे नॉन रिॲक्टिव्ह नेचर आहे बेटा त्या गॅसचं, त्याचं टोटल तुम्हाला काढायची. त्या प्रत्येक गॅसचा प्रेशर कसं असणार आहे? इंडिव्हिज्युअल असणार आहे. आणि मग त्या प्रत्येक गॅसच्या प्रेशरला म्हणतो आपण पार्शियल प्रेशर. लक्षात ठेवा, टोटल प्रेशर कोणाची असते बेटा? पार्शियल प्रेशर. जे गॅस आहे प्रत्येक गॅसला कोणचं प्रेशर असेल? पार्शियल प्रेशर. हा, इंडिव्हिज्युअल गॅस जो प्रत्येक गॅस आहे त्याच्यामध्ये अजूम दॅट की या गॅसमध्ये या मिक्सचर मध्ये ए बी सी डी असे गॅस आहे. हा, आलं का लक्षात? आर द गॅसेस. ओके, लेट ABCD आर द गॅसेस. ओके, आता त्याचं तुम्हाला टोटल आणि आता तुम्हाला याचं टोटल प्रेशर काढायचंय. मग आपल्याला अजम्पशन करावं लागेल. PA, PB, PC, PD. बघा, PA, PB, PA, PB, PC, PD. हे काय माहिती का? पार्शियल प्रेशर ऑफ गॅस ए. प्लीज 12वीला हे तुम्हाला येणार आहे. दुसऱ्या नंबरचं चॅप्टर आहे, त्यामुळे हलक्यात घेऊ नका, दुर्लक्ष करू नका. कन्सेप्ट आहे, सायन्सचा कन्सेप्ट आहे. त्यामुळे लक्ष द्या. पार्शियल प्रेशर म्हणजे काय? त्या मिक्सचर मध्ये असलेले जे गॅस आहेत त्यांना जे प्रेशर असतं त्याला आपण म्हणतो बेटा पार्शियल प्रेशर. ठीक आहे. प्रत्येक घरामध्ये काही काय दांगडा चालूच असतो, पण आहे ना, काही सुखानं जगू देत नाही ते आपल्याला. घरामध्ये टीचिंग आणि घरामध्ये क्लास. पण आता कसं आहे, तुमच्यावर प्रसंगाला आहे, माझ्यावर प्रसंगाला आहे. बरोबर आहे की नाही? ठीक आहे, चला असू द्या. तुम्ही सुद्धा एक प्रसंगाला असता, तुमचे लहान बहीण भाऊ तुम्हाला किदोर असता, किंवा आजूबाजूला तुमचे पॅन असतात, त्यांचाही तुम्हाला ओके नाही ते म्हणता बोल रे लवकर. ठीक आहे, चला असू द्या, हा आनंद घेऊन बघा आयुष्यामध्ये. ठीक आहे. इन द प्रेन्स ऑफ पॅरेंट्स, इन द प्रेन्स ऑफ युअर लहान बहीण भाऊ जे असतील की नाही, स्मॉल ब्रदर्स अँड सिस्टर्स और बिग ब्रदर अँड सिस्टर्स. ठीक आहे ना, दे आर लुकिंग टुवर्ड्स यू की हाऊ टू यू, तुम्ही कशा पद्धतीने कंडक्ट करताय क्लास, तुम्ही कसं लक्ष देताय. व्हेरी गुड. सो इट इज अ गुड ऑब्झर्वर.
आपल्यापेक्षा बाकीच्यांना कळतं की आपण किती हुशार आहे, किती डब्बू आहे. ठीक आहे. सो तुमच्या बाजूला तुमचा ऑब्झर्वर असतो. ठीक आहे. सो बघा आता आपल्याला कळलेलं आहे की याच्यामध्ये प्रेशर कसं बेटा, प्रत्येकाचं प्रेशर आपल्याला माहिती पडलंय. अरे आता आपल्याला काय करायचं माहिती का, टोटल प्रेशर काढायचंय. ओ माय गॉड. आता काय करणार, अरे यार टोटलचा अर्थ प्रत्येकाला माहिती की नाही, शिकले की तुम्ही. हो यस सर, काय असं बोलता तुम्ही, आम्ही पण शिकलोय सर. हो यस, टोटल म्हणजे यांची सगळ्यांची बेरीज, समेशन. टोटल बोले तो समेशन. ठीक आहे. यस सर. सो देर आर द 4 gases आर प्रेझेंट इन द मिक्सचर. द समेशन ऑफ एव्हरी गॅस, इंडिव्हिज्युअल गॅस समेशन केले आपण. सो हे मी म्हणतोय का, नाही. असं म्हणून कोण गेले माहिती का, डाल्टेन्स म्हणून गेले. जसं आपला अभंग असतो बघा, तुकाराम महाराजांचा अभंग असा, तुका म्हणे. ओके. आपल्याकडे संत होऊन गेले, माकी परदेशामध्ये सायंटिस्ट होऊन गेले बेटा. ठीक आहे सर. आपल्याकडे संत झाले ना, ओके नाही. तर आपल्याकडे संतांचं किमया होती, तिकडे सायंटिस्ट लोकांनी सायन्स डेव्हलप केलं, आपल्या लोकांनी अभंग डेव्हलप केले. ठीक आहे. सो कल्चर वेगवेगळं प्रत्येकाचं. सो डाल्टेन्स म्हणून गेला. So what is the law of Dalton's? The total pressure exerted by mixture of non-reactive gases is equal to the sum of partial pressure of individual gases. So individual gas of A, B, C, D, PA, PB, PC, PD याची टोटल काढली आपण, आणि हे अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर केला आपण. ठीक आहे. चला, याच्यामध्ये माझा कुठलाच रोल नाही हा, लक्षात ठेवा. हे सगळं डाल्टन सांगून गेले. तुका म्हणे नाही, डाल्टन म्हणे. चला, प्रत्येकाने याचा घेतला का स्क्रीनशॉट. हो सर. आता आपल्याला जर याच्यामध्ये सिम्बॉलिक करायचं असलं तर आपण काय करतो माहिती का, तिथे आपण असं घेऊ शकतो, पी टोटल इज इक्वल टू बघा, शिक्षणापेक्षा कुठल्याच गोष्टीला जास्त महत्व देऊ नका तुम्ही. डिझायर लागते यार, त्यागाची भावना लागते, तेव्हा यश मिळतं आपल्याला. आपण जर मोहात पडलो आपल्या छंदाच्या तर आपल्याला यश मिळत नाही. मग आता 2 वर्ष तुमचे, 1 वर्ष तुमचं 6 महिने झाले, आता उरले 1.5 वर्ष तुमचे. ठीक आहे. 1 वर्ष उरलं समजून घ्या, 1.5 वर्ष. तर प्लीज कुठल्याच मोहात पडू नका. सिरियल, कुठलीच मॅच नको, कुठलंच काही नको, कळलं का. सर्व फीस आपल्याला आता फक्त अभ्यास 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 बस. चला घेऊन टाका बेटा, हा स्क्रीनशॉट.